आजच्या या मंगलमय प्रसंगी धर्मदेशनेला सुरुवात करण्या अगोदर मी सर्वांना थोडासा त्रास देऊ इच्छितो. त्रास सहन करण्यासाठी तयार आहात? त्रास सहन करण्यासाठी तयार आहात का? सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहा. मी पण आपल्या जागेवर उभं राहतो, तुम्ही पण आपल्या जागेवर उभं राहा. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी बसलं तरी चालेल. उठण्यासाठी ज्यांना त्रास होते त्यांनी काही हरकत नाही, खाली बसलं तरी. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा. नाही नाही नाही, तुमचा आवाजच नाही. तुमचा आवाज बघा, इथे गाव बघा 3 किलोमीटर होते. जवळ खेळा माहिती का? जवळ खेळा बघा, जवळ खेळा. तुमचा आवाज तर जवळ खेड्यामध्ये गेला पाहिजे. तुमचा आवाज इकडे सिंदखेड राजामध्ये गेला पाहिजे लक्षामध्ये. आणि त्या लोकांना आवाज तुमचा ऐकून असं वाटलं पाहिजे का अरे तिथे आज बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण आहे आणि या पिंपरखेड गावातल्या लोकांचा हा आवाज आहे. आपण तिथे जायला पाहिजे होतं, आपण गेलो नाही. पळसखेडा गावामधला हा आवाज आहे, तिथल्या उपासकांचा आवाज आहे. आपण त्या कार्यक्रमाला गेलो नाही, आपण तिथे जायला पाहिजे होतं. आमचा आवाज तिथे पाहिजे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा. नाही तुमचा आवाज तर असा तिकडे नावापर्यंत पाहिजे. नावा गाव आहे का नावा? महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा, बौद्ध धम्माचा, बौद्ध धम्माचा, धम्मध्वजाचा, धम्मध्वजाचा, भिक्खू संघाचा. नाही, बुद्ध बाबासाहेबांचं नाव घेतल्यानंतर तुमच्या नसा नसा म्हणून असं रक्त सळसळलं पाहिजे तुमचं. अनन्वासा तुमचा हात करून राहिला. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा. असा दिला हात नाही, जसं का हातामध्ये जीव नाही राहिला दिसत. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, उपासक उपासिका संघाचा, उपासक उपासिका संघाचा. उपासक उपासिका संघाचा मतलब आवाज मोठा निघतो तुमच्यासाठी आहे म्हणा. तर आता सर्वांनी खाली बसावं. आई बसा खाली, बसा खाली बसा. कारण मी बघू लागलो ते 1.5 तासापासून तुम्ही खाली बसलात. पायाला मुंग्या आल्या, पाय गळून गेले, मांडी घालून बसू वाटलं, पाय लांब करा वाटू लागले आणि म्हणून तुम्हाला मी जागेवर उठवलं. हो आई बसा खाली. पाणी वाटणारे आई बसा खाली. बसा बसा. 15 मिनिटं पाणी नाही पिलं तर काही नुकसान होणार नाही. बसा. आणि जे जे मंडळी उन्हामध्ये आहे ना त्यांनी सावलीमध्ये या. हा आई इकडे बघा. हो आई इकडे बघा. आपसामध्ये बोलू नका आता. शुभे बुद्धान पाद सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्य सामग्री समगानं तपो सुखो. जगाला ज्यांनी सुखशांती मानवतेचा दुःखमुक्तीचा संदेश दिला. जीवन हे क्षणभंगुर आहे, मरणधर्मी आहे, असा ज्याने या जगाला अनित्यवादाचा सिद्धांत सांगितला, असे जगतवंदनीय विश्वशास्त्री
तथागत भगवान बुद्ध. ऐ मुलींनो, ऐ बाई, निळ्या बंडीवाली इकडे करतो. चला इकडे या. अजिबात बोलू नका तुम्ही. आणि तुम्ही मंडपाची तिकडे पाहू नका. तुम्ही तिकडे काय पाहता? तुमचं काम आहे समोर बघणं, मी काय सांगू ते ऐकणं. पाठीच्या कणात ताट ठेवा, मान सरळ ठेवा आणि अजिबात तिकडे तिकडे बघू नका. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण मला माहिती आहे मी बराच वेळचा बघू लागलो. आमचे भंतीजी बोलताना बघितलं, आमचे सर बोलताना बघितलं, आमची ते दिदी दोघी जणी बोलताना बघितलं. तुमच्या मानसिकता ऐकायचीच नव्हती. त्या तिकडे 2-3 म्हाताऱ्या आई बसल्या, अशा त्या लेकीच्या असं तोंडावर हात फिरवून बोलू लागल्या, जसे काय येणे भेटू लागल्या तशा. इकडे दुसऱ्याच गप्पा चालू होत्या, तिकडे दुसऱ्याच गप्पा चालू आहेत. इथे आम्ही आलो तर का आलो, इथे यायचं तर का यायचं, इथे बसायचं तर का बसायचं, आणि इथे बसल्यानंतर काय करायचं, ह्या 4 गोष्टी जर समजल्या ना, बस जीवनाचं सार्थक झालं बघा. आम्ही जसं काही यात्रेमध्ये बसलो, चालू आहेत गप्पा. बाई साडी कोणा दुकानातून भेटली हो, लहान मुलगी काय करते तुमची, लहान जावई काय करतो तुमचा, गहू किती झाला आणि हरभरा किती झाला, उठण्यानं गाल लागा, चारा बांध लागा. इथे येऊन जर आम्ही ह्या गप्पा करू लागलो तर मला सांगा, या कार्यक्रमाचं आयोजन करण्याला काय अर्थ आहे? इथे बसून जर आम्ही आपसामध्ये बोलू लागलो तर मला सांगा, या कार्यक्रमाचं आयोजन करून काय फायदा आहे? आणि म्हणून मी बघू लागलोय, मी तुमचा अजिबात वेळ घेत नाही, कारण तुमच्या चेहरे मला सांगू लागले, अगदी चेहरे सुकून गेले, जसे अगदी चेहरे कोमेजून गेले तुमचे. हा तुमचा दोष नाही, तो हा भुकेचा दोष आहे. भगवंतानी त्या काळामध्ये 2500 वर्ष अगोदर भिक्षूंना उपदेश करताना सांगितलं की भिक्षूंनो, तुम्ही अशा माणसाला उपदेश करायचा आणि अशा माणसाला उपदेश करायचा नाही. कोण्या माणसाला उपदेश करायचा आणि कोण्या माणसाला उपदेश करायचा नाही, हे भगवंताने 2500 वर्ष अगोदर सांगितलं. भगवंताने सांगितलं, भिक्षूंनो, एखादा माणूस उंच असणार बसलेला आहे, भिक्षूंनो तुम्ही खाली बसलेला आहात. खाली बसलेल्या भिक्षूंनी उंच असणार बसलेल्या उपासकांना उपदेश करायचा नाही. पुन्हा भगवंताने सांगितलं, भिक्षूंनो, एखाद्या उपासकाच्या हातामध्ये तलवार आहे, भाला आहे, त्रिशूळ आहे, कट्यार आहेत, कुऱ्हाड आहेत, विळा आहे, अशा माणसाला तुम्ही उपदेश करायचा नाही. पुन्हा भगवंताने सांगितलं की भिक्षूंनो, एखादा माणूस घोड्यावर स्वार होऊन जात आहे, एखादा माणूस रथामधून स्वार होऊन जात आहे, भिक्षूंनो तुम्ही पायी चालत आहात, त्या घोड्यावर आणि किंवा रथावर स्वार होऊन जाणाऱ्या उपासकांना तुम्ही उपदेश करायचा नाही. पुन्हा भगवंतांनी सांगितलं, भिक्षूंनो, तुम्ही अशा माणसाला उपदेश करायचा नाही की जो माणूस एकदम आजारी आहे, एकदम जर्जर आजारी आहे, खितपत पडलेला आहे, अशा माणसाला पण तुम्ही उपदेश करायचा नाही. पुन्हा भगवंतांनी सांगितलं की भिक्षूंनो, एखादा माणूस खूप भुकिलेला आहे, भुकीने व्याकुळ झालेला आहे, अशा माणसाला पण तुम्ही उपदेश करायचा नाही. आणि बसल्या बसल्या मला हा भगवंताचा उपदेश आठवला. आता भुकीची वेळ झालेली आहे, भोजन तयार आहे, सर्व लोकांचं लक्ष त्या पातेल्याकडे होतं. थोडंसं कुत्र आलं तर लगेच सारे तिने तुकडून पडले. जसं भुकीची वेळ झालेली आहे, तुमचा दोष नाही, तो भुकेचा दोष आहे, तो भुकेचा. आणि म्हणून जगामध्ये हा महान एक आजार आहे, भुकेचा आजार, आणि त्यावर औषध म्हणजे अन्नच आहे. अन्न ग्रहण केलं म्हणजे तो भुकेचा आजार नष्ट होतो. आणि आता भुकेची वेळ झालेली आहे, जवळजवळ मला वाटतं 1-1:30 वाजते आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपला अजिबात वेळ घेणार नाही. प्रिय सज्जनांनो, या ठिकाणी निश्चित आज महामानव तो ताई इकडे बघा, तिकडे काय पातळीकडे बघू लागल्या, इकडे बघायचं, माझ्या माईकडे बघायचं बघा. इथे या ठिकाणी मी जे बोलणार आहे ते काही फुकट बोलणार नाही. फुकटाचं सारं बंद करायचं. आता फुकटाची सवय बंद करायची. आमचे लोक नागपूरला जातात, जालन्यावर बसलं का लगे नागपूर,
आहे की नाही? इकडून कुठून बसलं घ्या, मलकापूरहून बसला का लगे नागपूरला. बरेच लोक म्हणतात भंतीजी माझं की नाही बघा 9 वेळ नागपूर झाला आता, आणि 1 वेळ गेलो का माझं 10 वेळ होते भंतीजी. 6 डिसेंबरला लोक रेल्वेला जातात फुकट. लोक म्हणतात भंतीजी माझं ना मुंबईला 6 डिसेंबरला 9 वेळ झालं, 8 वेळ झालं, आता 2 वेळ गेलं का मग 10 वेळ होते भंतीजी. 10 वेळ 8 वेळ 9 वेळ काउंट केलं तुम्ही, रेल्वे फुकट होती म्हणून ना, आहे की नाही? हे लोक पंढरीला जातात बघा, दिंडी पायी पायी झेंडा हातामध्ये घेऊन. तसं तुम्ही जाऊन दाखवा बरं नागपूरला, एकदा दोनदा करून दाखवा बरं. नाही होत ना, रेल्वे फुकट म्हणून झालं 10 वेळ. मी तुम्हाला या ठिकाणी फुकटाची सवय बंद करायची, आता फुकट बंद करायची. फुकटाचं माणसाला महत्व राहत नाही माणसाला. आणि या ठिकाणी मी बोलणार आहे तुम्हाला, मी तुम्हाला फुकट बोलणार नाही तुम्हाला. या ठिकाणी मी तुमचे 10च मिनिटं घेणार आहे, 15 मिनिटं घेईल झालं तर लक्षामध्ये. आणि त्या 15 मिनिटांमध्ये मी तुम्हाला काय बोललो, मी काय सांगितलं, त्याच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. मी बोलता बोलता तुम्ही जर का तिकडं पाहिलं आणि मी काय बोललो तेवढं जर तुमच्याकडून हुकलं आणि तेवढाच प्रश्न मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला नाही आलं तर तुमचं काय होईल? एवढ्या लोकांमध्ये अपमान होईल, अपमान. तुम्ही म्हणसाल का भंतीला का माझं नाव थोडं माहित आहे की नाही? मला नाव जरी माहित नसल, मला आडनाव जरी माहित नसल तर मी बोटाने इशारा करू शकतो, आहे की नाही? चष्मे आले आई उठा, पांढऱ्या साड्यावाले आई उठा, हिरव्या साडीवाले आई उठा, नाकामध्ये नथवाले आहेत ताई उठा. मला नाव जरी माहित नसलं, आडनाव जरी माहित नसलं, पाठीमागचे लोक म्हणतील बरं झालं बाप्पा आपण पाठीमागे आहे. तुम्ही पाठीमागे बसा का समोर बसा, मी पाठीमागच्या माणसाला पण बोटाचा इशारा करून उठवू शकतो, आहे की नाही? आणि म्हणून मी जे काही तुम्हाला 10-15 मिनिटं बोलणार आहे ते बारकाई लक्ष द्यायचं आहे. म्हणून तुम्ही इकडे तिकडे बघायचं नाही, समोर बघायचं आहे आणि बारकाई लक्ष द्यायचं आहे. प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हा ऐतिहासिक सोहळा ही साधी गोष्ट नाही. ज्याने या देशाचं संविधान लिहिलं, आपणा सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुभाव दिला, आपणाला जगण्याचा अधिकार दिला, आपणाला स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार दिला, ताठमानेने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण आपल्या गावामध्ये होत आहे. निमित्त आहे आपल्या गावामधल्या काही उपासिका धम्मसहलीमध्ये गेले होते. निमित्त आहे धम्मसहलीचं, निमित्त आहे एकत्रित येण्याचं. परंतु या एकत्रित येण्यानं, या एकोप्याच्या कामामध्ये आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. तुम्हाला माहिती आहे, पुतळ्याचं अनावरण करणं किंवा पुतळा बसवणं एवढं साधी सोपी गोष्ट नाही लक्षामध्ये. आणि म्हणून हे आज आपल्या सर्वांच्या वतीने न भूतो न भविष्यती अजरामर तुम्ही आम्ही मरून निघून जाऊ. आपलं आयुष्य फार कमी आहे बघा, पाण्यावरल्या बुडबुड्यासारखं आपलं जीवन आहे. मी आता तुम्हाला चांगलं बोलू लागलो, तुमच्या समोर बोलू लागलो, परंतु इथून मी आता मावसाळ्याला पोहोचेल का नाही पोहोचेल घडीचा भरोसा नाही. पाण्यावर बुडबुडा तयार झाल्यानंतर तो कधी केव्हा कसा फुटेल हे सांगता येत नाही. सेम पाण्यावरल्या बुडबुड्यासारखं हे माणसाचं जीवन आहे. आणि म्हणून या कमी वेळामध्ये आपण जेवढं कुशल कर्म करता येईल, जेवढं सत्कर्म करता येईल, जेवढं कुशल धम्म आचरण करता येईल, जेवढं धम्माचं पालन करता येईल, जेवढं शिलाचं आचरण करता येईल, तेवढं आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे, आपण शिलाचं पालन केलं पाहिजे. आपण भंतीजीने आता सांगितलं माणसाच्या सोबत काही येत नाही. तुम्ही बांधाला बांध लागून 50 एकर जमीन घ्या, मजल्यावर मजला 5 मजली बिल्डिंग बांधा. या सिंदखेड राजाच्या बँकेमध्ये SBI बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, बुलढाणा अर्बन बँक असेल, कुठल्याही बँकेमध्ये लाखो करोडो रुपये, अब्ज रुपये तुम्ही बँक बॅलन्स करा. घरामध्ये किती सोनं चांदी तुम्ही बांधून ठेवा, हे सार भौतिक धन हे जागचं जाग्यावर राहते. हे भौतिक धन पाण्यानं वाहून जाऊ शकते, हे भौतिक धन अग्नीनं जळून जाऊ शकते, हे भौतिक धन वादळानं नष्ट होऊ शकते, हे भौतिक धन याच्यामध्ये वाटेदार हिस्सेदार होऊ शकतात, मारामाऱ्या होऊ शकतात.
परंतु मनुष्यानं केलेलं सत्कर्म पुण्यकर्म हे कदापि नष्ट होत नाही, हे कदापि नाहीस होत नाही. भगवंताच्या काळामध्ये राजा बिंबिसार होऊन गेला, अनाथपिंडक होऊन गेला, सुजाता होऊन गेली, विशाखा होऊन गेली, आम्रपाली होऊन गेली, सुकेशनी होऊन गेली, अलीकडल्या काळामधला सम्राट अशोक राजा होऊन गेला. या लोकांनी धम्म आचरण करून, धम्माचं पालन करून, धम्म कार्याला हातभार लावण्याचं काम करून, धम्म कार्याला पुढे नेण्याचं काम करून हे लोक मात्र आजही आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये, बौद्ध इतिहासामध्ये आपल्याला जिवंत पाहावयास मिळतात. हे सर्व लोक शरीराने निघून गेले, त्या काळाला 2500 वर्षे लोटले, परंतु या लोकांनी केलेलं कुशल कर्म, सत्कर्म, पुण्यकर्म, धम्म आचरण, धम्माचं पालन केलेलं हे त्यांचं नाव आजही त्यांच्या इतिहासामध्ये जिवंत आहे. आणि म्हणून प्रिय सज्जनांनो, या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, या लोकांचं कार्य डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आपण आचरण केलं पाहिजे आपण. आणि म्हणून ज्या अर्थी आम्ही बौद्ध म्हणतो ना, ज्या अर्थी आम्ही बौद्ध म्हणून घेतो, ज्या अर्थी आम्ही जैवी म्हणतो, ताई समोर बघा, नका बघू, नका कुठे तुटून जात नाही. ज्या अर्थी आम्ही बौद्ध म्हणतो ना, ज्या अर्थी आम्ही जैवी म्हणतो ना, तर आम्ही जैवी म्हणून घेणाऱ्या माणसाने, बौद्ध म्हणून घेणाऱ्या माणसाने आमची काही कर्तव्य, आमच्या काही जबाबदाऱ्या आम्ही समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. केवळ घरावर निळा झेंडा लावला म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत, पांढरे शिपत कपडे घातले म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत, गळ्यामध्ये निळा रुमाल वापरला म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत, गळ्यामध्ये अशोक चक्र बांधलं म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत, घरामध्ये बुद्ध बाबासाहेबांच्या फोटो किंवा मूर्त्या लावल्या म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत. आम्हाला खऱ्या अर्थानं बौद्ध म्हणून घ्यायचं असेल, बौद्ध म्हणून वागायचं असेल, तर आम्हाला धम्माच्या विनयाप्रमाणे, धम्माच्या चाकुरीप्रमाणे आमच्या जीवनाची वाटचाल करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी आम्हाला दिलेल्या 22 प्रतिज्ञा त्या काटेकोरपणे पालन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ज्या परिवारामध्ये 22 प्रतिज्ञांचं काटेकोरपणे पालन केलं जातं, तोच परिवार खऱ्या अर्थानं बौद्ध परिवार होऊ शकतो. ज्या परिवारामध्ये 22 प्रतिज्ञांच्या विसंगत, बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेच्या विरोधात कार्य केलं जातं, तो परिवार बौद्ध परिवार, बुद्धिस्ट परिवार, धार्मिक परिवार होऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आपण नीट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या 22 प्रतिज्ञापैकी काही प्रतिज्ञा अशा आहेत की त्या बाबासाहेबांनी काही नकारार्थी सांगितलेल्या आहेत, काही काही गोष्टी नाकारायला सांगितलेल्या आहेत, आणि काही प्रतिज्ञा अशा आहेत की त्या प्रतिज्ञा आपल्याला स्वीकारायसाठी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून काय स्वीकारायला सांगितलं आणि काय नाकारायला सांगितलं हे मात्र आपण बारकाईनं 22 प्रतिज्ञा आपण समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण बौद्ध म्हणून घेणाऱ्या माणसाने, बौद्ध म्हणून घेणाऱ्या माणसाच्या, जैन म्हणून घेणाऱ्या माणसाचं आपले परिपूर्ण श्रद्धा बुद्ध, धम्म आणि संघावर असणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या या जगामध्ये 3च रत्न महत्वाचे आहेत, बुद्ध रत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. लक्षामध्ये. आणि म्हणून आपण बुद्ध वंदनेमध्ये म्हणतो, नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन होतु मे जय मंगलं. नथी म्हणजे नाही, नथी मे शरणं अय्यं दुसरे कुठले शरणस्थान नाही. बुद्धो मे शरणं वरं बुद्धच माझे शरणस्थान आहे. एतेन सत्य वचन ह्या सत्यवचनाने हो तुम्ही जय मंगलम, या सत्यवचनाने माझे जय मंगल हो. धम्मवंदनेमध्ये म्हणतो आपण, नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्य वचन हो तुम्ही जय मंगलम. दुसरे कुठलेही शरणस्थान नाही, धम्मच माझे शरणस्थान आहे. या सत्यवचनाने माझे जय मंगल हो. संघवंदनेमध्ये आपण म्हणतो, नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन हो तुम्ही जय मंगलं. दुसरं कुठलंही शरणस्थान नाही, संघच माझे शरणस्थान आहे. या सत्यवचनाने माझे जय मंगल हो. आणि म्हणून आपली परिपूर्ण श्रद्धा बुद्ध, धम्म, संघावर असणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे, अनाथपिंडक, सुजाता, विशाखा, आम्रपाली यांची परिपूर्ण श्रद्धा बुद्धावर होती.
परिपूर्ण श्रद्धा धम्मावर होती, परिपूर्ण श्रद्धा संघावर होती. बौद्ध साहित्यामध्ये एक अनाथपिंड होऊन गेला बघा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि गोष्ट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ती फुकट नाही सांगणार. ही गोष्ट झाल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न विचारणार आणि म्हणून बारकाईने लक्ष द्यायचं आहे. खाली बघू नका, खाली नाही, खाली बघता बघता किडा चालला तर तुमचं लक्ष किड्याकडे, एखादी मुंगी चालली तर तुमचं लक्ष त्या मुंगीकडे, इकडे भंतीजी काय बोलले कानाच्या वरून गेला. तर बौद्ध साहित्यामध्ये एक अनाथपिंड होऊन गेला. कोण होऊन गेला? प्रश्न सुरू झाले, तुम्हाला उत्तर देणं आहे, मी बोलू लागलोय. बौद्ध साहित्यामध्ये एक अनाथपिंड होऊन गेला. कोण होऊन गेला? अनाथपिंड. हा अनाथपिंडक अतिशय धार्मिक, अतिशय श्रद्धावान, अतिशय गुणवान, शीलवान, चारित्र्यवान, धार्मिक, नेहमी धम्म कार्याला पुढे नेण्यासाठी हातभार लावणारा, धम्म कार्याला नेहमी पुढे नेण्यासाठी काम करणारा, भिक्खूंना नेहमी भोजनदान देणारा, भिक्खूंना नेहमी चिवरदान करणारा असा कोण? बघा, तुम्हाला जर नाही आलं ना, एवढ्या लोकांसमोर अपमान करून नाही घ्यायचा. तुमचा अपमान होईल, अपमान. एवढ्या लोकांसमोर आपली बेइज्जती करून घ्यायची नाही आपण सर्वांनी. आणि मार्गाने लक्ष द्यायचं आहे. बौद्ध साहित्यामध्ये एक अनाथपिंड होऊन गेला आणि तो अनाथपिंड कसा होऊन गेला? धार्मिक, सज्जन, गुणवान, शीलवान, चारित्र्यवान, दानशूर व्यक्तिमत्व, नेहमी धम्म कार्याला हातभार लावणारा, धम्म कार्याला पुढे नेणारा, नेहमी भिक्खूंची सेवा करणारा, नेहमी भिक्खूंना चिवरदान भोजनदान देणारा असा कोण? अनाथपिंड. लक्षात ठेवा, कोणाची वेळ येईल, कोणावर नंबर येईल सांगता येत नाही. तर प्रिय सज्जनो, असा अनाथपिंड अतिशय धार्मिक, त्याचा परिवार धार्मिक, त्याची पत्नी धार्मिक आणि त्या अनाथपिंडकाच्या पोटी एक मुलगा जन्मास आला. कोणता मुलगा? त्या मुलाचं नाव होतं काल नावाचा मुलगा. काय नावाचं मुलाचं नाव काय? तुम्हाला विचारलं जाईल अनाथपिंडकाच्या मुलाचं नाव काय, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे अनाथपिंडकाच्या मुलाचं नाव काल होतं, काल. आणि तुम्हाला विचारलं, तुम्ही म्हणले काय काय म्हणलं तर गेलं. अनाथपिंडकाच्या मुलाचं नाव काल होतं, काल. आणि हा काल नावाचा मुलगा थोडासा उन्हाळ बुद्धीचा जन्माला आला. उन्हाळ बुद्धीचा आपल्या भाषेमध्ये त्याला काय म्हणू आपण? तुकार. आहे की नाही? तुकार आपले शब्द आहे की नाही? उन्हाळ बुद्धीचा. तो कधी बुद्ध विहारामध्ये जात नसे, कधी धम्माचरण करत नसे, कधी भिक्खू संघासमोर जात नसे. आपले मुलं आहेत की नाही, तू विहारात जातच नाही तर आहे की नाही? भंतीजी आले तर भंती समोर जातच नाहीत. वर्षाला फक्त एकदा 14 एप्रिलला येतात डीजे समोर नाचायला, बाकी वर्षभरामध्ये काही घेणं नाही, देणं नाही. आहे की नाही? असा तो काल नावाचा मुलगा. कोणाचा मुलगा? आणि म्हणून असा मुलगा जन्माला आल्यामुळं तो काल नावाचा मुलगा असा वागू लागला, असा आचरण करू लागला. आणि त्यामुळं त्या अनाथपिंडकाला थोडासा प्रश्न पडला की मी एवढा मोठा धार्मिक आहे, माझा परिवार एवढा मोठा धार्मिक आहे, पत्नी एवढी मोठी धार्मिक आहे, आणि माझ्या पोटी जन्माला आलेला मुलगा हा तुमचा पुनर्वसित जन्माला आला, त्याला वळण कसं लावावं? आता बरेच लोक आमचे खेड्यापाड्यामध्ये दिसतो ना, ते लोक म्हणतात भंतीजी हा की नाही, हा अभ्यासच करत नाही हो, भंतीजी हा का नाही, हा शाळेतच जात नाही हो, करतो म्हणजे 5 वर्ष आहे की नाही, असे पण काही लोक म्हणतात. मग असा तो काल नावाचा मुलगा. आणि म्हणून त्या अनाथपिंडकाला असा प्रश्न पडतो की मी एवढा मोठा धार्मिक आहे, माझा परिवार एवढा मोठा धार्मिक आहे, आणि आता माझ्या मुलाला नेमकं वळण कसं लावावं, वळण कसं लावावं म्हणून तो अनाथपिंडक आपल्या मनाला थोडंसं आयडिया देत आणि तो अनाथपिंडक म्हणून आपल्या मुलाला म्हणतो की बाळा मी तुला एक काम सांगतो. अनाथपिंडक आपल्या काल नावाच्या मुलाला जवळ घेऊन त्या बाळाला जवळ घेतो आणि समजावतो की बाळा, अगदी गोडीनं प्रेमानं समजून सांगतो. आपल्या मुलांना आपण गोडीनं सांगत नाही, आहे की नाही? त्याला लगेच 2 रट्टे दिलो आणि 2 टप्पू दिले मग त्याला सांगतो. मग ते 2 टप्पू दिले का आणखी जास्तच पण आपण उन्हाळपणा करतो तो, आहे की नाही? बंडपणा करतो. तसं नाही अनाथपिंडकाने केलं. अनाथपिंडकाने काय केलं? त्या काल नावाच्या मुलाला बसा, तुम्हाला प्रश्न नाही विचारत, बसा प्रश्न विचारते म्हणून चालले आहे. तर बघा, तो काल नावाच्या मुलांना अगदी जवळ घेतलं.
त्या जवळ घेऊन त्या बाळाला अगदी हळू सौम्य भाषेमध्ये सांगितलं की बाळा, मी तुला एक काम सांगतो आणि तू जर ते काम जर केलं ना तर मी तुला 1000 नाणे देईल. त्या काळाचे नाणे आहे की नाही, राजे महाराजाच्या लोकांमध्ये त्या काळामध्ये नाणे होते, पैशाचे नाणे, सोन्याचे नाणे, चांदीचे नाणे, रोकड होती, रोकड आहे की नाही. तर तो काम नावाच्या मुलाला जवळ घेऊन तो अनाथपिंडक म्हणतो की बाळा, मी तुला एक काम सांगतो, ते काम तू जर केलं तर मी तुला 1000 नाणे देईल. 1000 नाणे म्हणल्यानंतर तो काम नावाचा मुलगा विचार करतो की कोणतं काम आहे. मोबदला आपले वडील आपल्याला एक झोपायचं आणि सकाळ होत नाही होत तू घरी यायचं, मी तुला 1000 नाणे देईन. बघा, असं ऐकल्याबरोबर तो काल नावाचा मुलगा थोडासा असा विचार करतो, अरे किती काम सोपं आहे, घरी झोपायचं काय आणि बुद्ध विहारामध्ये झोपायचं काय, सारखीच गोष्ट आहे. तिथं जाऊन काही कष्ट करायचं नाही, काही काम करायचं नाही, काही वजन उचलायचं नाही, सारखंच काम आहे. इथं झोपायचं काय आणि तिथं झोपायचं काय, सारखीच गोष्ट आहे. आणि म्हणून काल नावाचा मुलगा आपल्या पित्याला म्हणतोय की बाबा, हे काम करण्यासाठी मी तयार आहे. अगदी सायंकाळची वेळ होते, जेवण वगैरे करतो आणि काल नावाचा मुलगा त्या दिवशी घरी न झोपता रात्रभर बुद्ध विहारामध्ये झोपतो. त्या बुद्ध विहारामध्ये त्याला झोप येईल का, त्याच्या डोळ्यासमोर असे 1000 नाणे दिसू लागले. आपले पिता आपल्याला 1000 नाणे देणार, पैसे देणार, त्या पैशाचं हे खरेदी करणार, ते खरेदी करणार, हे घ्यायचं, ते घ्यायचं, हे घेईल, ते घेईल. आणि मग असं तो प्लॅनिंग करू लागला. कोण? कानापिंडक. काल नावाचा मुलगा तो असं प्लॅनिंग करू लागला आणि रात्रभर बुद्धविहारामध्ये थांबून सकाळ होत नाही होत तो आपल्या पित्याकडे येतो आणि आपल्या पित्याला येऊन हात जोडून विनंती म्हणतो की बाबा, तुम्ही सांगितलेलं काम मी आता केलं, मी घरी न झोपता रात्रभर बुद्धविहारामध्ये झोपून आलो, मला 1000 नाणे द्या, पटकन द्या, आत्ताच द्या, मला आत्ताच नाणे पाहिजे. अगदी असं म्हणता क्षणी तो काल नावाच्या मुलाने पैशाची मागणी केल्याबरोबर तो अनाथ पिंडक 1000 नाणे त्या मुलाला देऊन टाकतो आणि दिवसभर ते पैशाला सांभाळतो, जीव लावतो, खेळतो, सांभाळतो, या हातावरून त्या हातावर, त्या हातावरून या हातावर, एखादा खाली पडला तर पटकन उचलतो, असं दिवसभर त्या 1000 नाण्याला सांभाळतो. आणि पुन्हा संध्याकाळची वेळ झाल्यानंतर पुन्हा तो अनाथ पिंडक आपल्या काल नावाच्या मुलाला म्हणतो की बाळा, तू काल एक काम केलं, त्याचे मी तुला 1000 मोबदला दिला, आता दुसरं एक काम करायचं आहे, ते काम तू जर केलं तर मी पुन्हा तुला 1000 नाणे देईन. पुन्हा 1000 नाण्याच्या लालसेपोटी, पैशाच्या आसक्तीपोटी तो काल नावाचा मुलगा आपल्या पित्याला म्हणतो की बाबा, आज असं कोणतं काम आहे की त्या कामाचा पुन्हा मला 1000 नाणे देता तुम्ही. तेव्हा तो अनाथ पिंडक म्हणतो की बाळा, तू रात्रभर बुद्ध विहारामध्ये थांबला, मी तुला 1000 नाणे दिले. आज बुद्ध विहारामध्ये थांबायचं नाही, आज त्याच बुद्ध विहारामध्ये आज बुद्ध येणार आहेत, भगवंत येणार आहेत आणि त्या ठिकाणी भगवंताचं प्रवचन आहे. भगवंताचं प्रवचन तू ऐकायचं आणि घरी यायचं, घरी आल्या आल्या मी तुला 1000 नाणे देईन. तो काल नावाचा मुलगा विचार करतो की रात्रभर बुद्ध विहारामध्ये थांबलो, मला 1000 नाणे भेटले, आता फक्त भगवंताचं प्रवचन ऐकायचं. भगवंत बोलून बोलून किती तास बोलतील, 1 तास बोलतील, 2 तास बोलतील, जास्तीत जास्त 3 तास बोलतील. 3 तासाचे आपल्याला 1000 नाणे भेटू लागले आणि पैशाच्या लोभापोटी, पैशाच्या आसक्तीपोटी तो काल नावाचा मुलगा आपल्या पित्याला म्हणतो की बाबा, हे काम मला मंजूर आहे, मी ते काम करण्यासाठी तयार आहे. आणि सायंकाळची वेळ होते आणि सायंकाळची वेळ झाल्यानंतर तो काल नावाचा मुलगा आपल्या नगराच्या बाहेर जिथे बुद्धविहार होतं त्या बुद्धविहारामध्ये भगवंताचं प्रवचन चालू होतं.
भगवंत असे उंच असणार बसले होते, जसं आता आम्ही उंच असणार बसलो. तुम्ही सर्वजण खाली बसलात आहे की नाही? असे हजारो लोक खाली बसले होते, अगदी मांडी घालून, पाठीचा कणा ताट ठेवून, डोळे मिटून भगवंताचं एक एक शब्द, प्रवचनाचा एक एक शब्द, भगवंताचं प्रवचन श्रवण करू लागले. भगवंताच्या समोर असे हजारो भिक्खू बसलेले आहेत. हजारो भिक्खूंच्या पाठीमागे असे हजारो उपासक उपासिका बसलेले आहेत. आणि पाठीमागून तो बालक येतो. कोणता बालक? काल नावाचा मुलगा पाठीमागून येतो आणि उभा राहून पाहतो तर समोर अगदी शांत वातावरण पसरलेलं आहे. भगवंताचं प्रवचन चालू आहे. भगवंताच्या समोर असे हजारो भिक्खू बसलेले आहेत आणि हजारो भिक्खूंच्या पाठीमागे हजारो उपासक बसलेले आहेत. आणि तो काल नावाचा मुलगा हळूच येतो आणि बघतो समोरचे उपासक मांडी घालून बसले तर तोही मांडी घालून बसतो. समोरचे उपासक पाठीचा कणा ताट करून बसले तर तोही पाठीचा कणा ताट करून बसतो. समोरचे उपासक डोळे लावून भगवंताचं प्रवचन ऐकू लागतात तर तोही डोळे मिटून भगवंताचं प्रवचन ऐकतो. आणि भगवंताचं प्रवचन ऐकता ऐकता एक एक शब्द आपल्या कर्णपटलावरती झेलता झेलता तो अनाथपिंडकाचा मुलगा, तो काल नावाचा मुलगा एक एक शब्द ऐकता ऐकता तो श्रोतापन्न अवस्थेला जातो. श्रोतापन्न, सगृदागामी, अनागामी आणि अरहंत, त्या 4 पायऱ्या आहेत, 4 स्टेप आहेत. त्या या 4 पायऱ्यापैकी तो पहिल्या स्टेपला अवगत होतो. तो प्रवचन ऐकता ऐकता, भगवंताचं प्रवचन ऐकता ऐकता तो श्रोतापन्न अवस्थेला गेला. आणि श्रोतापन्न अवस्थेला गेल्यानंतर त्याचा मीपणा, त्याचा अहमपणा, त्याचा गर्व, त्याची घमेंड, त्याची तिरस्कार वृत्ती, त्याची जळाऊ वृत्ती, त्याचा लोभ, पैशाचा लोभ, पैशाची आसक्ती, सारे विकार नाहीसे झाले. तो शुद्ध झाला, तो निर्मळ झाला, तो निष्कलंकित झाला. आणि भगवंताचं प्रवचन ऐकून तो आपल्या पित्याकडे आला. कोणाकडे आला? पित्याकडे म्हणजे कोणाकडे? काही घेणं नाही देणं नाही असं झालं का? कोणाकडे आला? अनाथपिंडकाकडे आला. आणि आपल्या पित्याला हात जोडून म्हणतो की बाबा, तुमचा नाणे नको मला आता, तुमचा पैसा नको मला आता, मला खरं धन मिळालं आता, मला खरा मार्ग मिळाला आता, तुमचा पैसा नको, हे कालचे पण 1000 नाणे वापस घ्या. आणि तो अनाथपिंडक आपल्या अगदी मनामध्ये प्रसन्न होतो की आपल्या काल नावाचा मुलगा बदलला. आणि तेव्हापासून तो काल नावाचा मुलगा धम्म आचरण करून धम्म कार्याला पुढे आणि पुढे नेण्याचं काम तो करू लागला. नेहमी भिक्खूंची सेवा करू लागला. नेहमी भिक्खूंना भोजनदान, चिवरदान तो करू लागला. प्रिय सज्जनांनो, अनाथपिंडकाचा मुलगा कशा पद्धतीने बदलला? आपल्या पित्यामुळे बदलला. आपल्या पित्याने त्याच्यावरती संस्कार टाकले. आणि म्हणून मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आहे, या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माता भगिनी बांधवांना सूचना आहे की आपण अनाथपिंडकासारखं काम करायचं आहे. आपल्या मुलांना मुलींना विहारामध्ये येण्यासाठी संस्कार लावायचे आहेत. आपल्या मुलांना मुलींना सांगायचं की बाळा, तू शाळेत चालला ना, हे 1 रुपया घे चॉकलेटला, हे 2 रुपये चॉकलेटला घे. अशामध्ये पहिली बुद्ध विहारामध्ये जा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे ना, त्या पुतळ्यासमोर अगरबत्ती लाव, मेणबत्ती लाव, गुडघ्यावर बसून 3 वेळा अभिवादन कर. बाबासाहेबांचा चेहरा बघ, बाबासाहेबांच्या रुबाबाकडे एकदा बघ तू, आणि मग बाबासाहेबांना वंदन करून तू शाळेत जा. हे 2 रुपये घे, 3 रुपये घे, 5 रुपये घे, चॉकलेटला घे, बाबासाहेबांना अभिवादन कर. विहारामध्ये भगवंताची मूर्ती आहे, त्या भगवंताच्या मूर्तीला वंदन कर. घरामध्ये बुद्ध बाबासाहेबांची मूर्ती आहे, फोटो आहे, त्या मूर्तीला वंदन कर, अभिवादन कर, आणि मग शाळेमध्ये जा. अशा प्रकारचे आपण जर मुला मुलींना जर वळण लावलं तर बेसजनानं हे बाबासाहेबांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये आपले मुलं आणि मुली घडतील. आणि म्हणून आपण अनाथपिंडकासारखं काम केलं पाहिजे. आपण अनाथपिंडक बनलो पाहिजे. आपण पहिली बुद्ध विहारामध्ये आलो पाहिजे. आपण जर माता पिता जर बुद्ध विहारामध्ये आला नाहीत तर आपल्या मुलांवर मुलींवरती काय संस्कार पडणार आहेत? आमचे माता पिता जर बुद्ध विहारामध्ये नाही आले तर आमच्या मुलांवरती मुलींवरती काय संस्कार पडणार आहेत? आणि म्हणून आपण माता पित्यांनी पहिले बुद्ध विहारामध्ये आलं पाहिजे. आम्ही असे पण माता बघितल्या, एखादी टीव्हीवर मालिका, पिक्चर, सिरियल चालू असेल आणि मुलगा जर घरामध्ये गोंधळ करत असेल ना, ते जर टीव्ही पिक्चर मालिका पाहू देत नसेल तर आमची माता म्हणली असेल की 2 रुपये घेऊन जाय दुकानावर, तिकडे बस, लिंबा झाडाखाली सावलीला खेळ, पण मला टीव्ही पाहू दे, मला मालिका पाहू दे, एवढी मालिका, एवढा भाग बघू दे, एवढा भाग आहे की नाही?
परंतु बुद्ध विहारामध्ये जाण्यासाठी त्याला 2 रुपये देऊन कधी प्रवृत्त केलं नसेल आपण. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या अर्थी बाबासाहेबांचा पुतळा बसवला ना, तर आमच्या मुलांवरती मुलींवरती बाबासाहेबांचे संस्कार पडले पाहिजे, बाबासाहेबांचा आदर्श आमच्या मुलांनी घेतला पाहिजे, तर ते बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याचं सार्थक होईल. आणि म्हणून प्रिय सज्जनांनो, आम्ही प्रत्येक दिवशी बुद्ध विहारामध्ये येणं हे बौद्धधर्मीय लोकांचं कर्तव्य आहे. बाबासाहेबांनी सांगितलं दररोज नाही आलं तुम्हाला, कमीत कमी हप्त्यातून रविवारच्या दिवशी का होईना आपण बुद्ध विहारामध्ये आलं पाहिजे. मला इथे सांगा बरं, सर्व महिला मंडळांना दररोज कोण येते बुद्ध विहारामध्ये? हात वर करा बरं. कोणीच नाही ना. हे बुद्ध विहार बांधून काय अर्थ आहे का? हे पुतळा बसून काय अर्थ आहे का? आता तुमची जबाबदारी आहे तुमच्यावर. एवढे दिवस तुम्ही बाबासाहेबांचा पुतळा बसवला नव्हता, बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं नव्हतं, तोपर्यंत तुमच्यावर काहीही जबाबदारी नव्हती. एवढे दिवस तुमचं धकलं. परंतु आता धकणार नाही. तुम्ही ज्या अर्थी बाबासाहेबांचा पुतळा बसवला ना, आतमध्ये बुद्धाची मूर्ती बसवली ना, इथे झेंडा लावलेला आहे ना, हे बुद्ध विहार आहे ना लक्षामध्ये, तर तुमची जबाबदारी आहे आता की दररोज या विहाराची साफसफाई झाली पाहिजे, या पुतळ्याच्या समोर झाडझूड झाली पाहिजे, या पुतळ्यासमोर तुमची पूजा झाली पाहिजे, अगरबत्ती मेणबत्ती झाली पाहिजे, या ठिकाणी रांगोळी तुम्ही टाकली गेली पाहिजे. दररोज या ठिकाणी आपण स्त्रीशरण पंचशील ग्रहण करता आलं पाहिजे. नाही दररोज करता आलं, कमीत कमी हप्त्यातून आपल्या महिलांनी एकत्र जमलं पाहिजे आपण लक्षामध्ये. आणि हप्त्यातून एक दिवस प्रत्येकाने यायचं. काही जरी झालं तर, काही जरी झालं, एक टाइम ठरवायचा. संध्याकाळची 7ची वेळ ठरवा किंवा 8ची वेळ ठरवा. आम्ही एका गावामध्ये बघा, मी कॉलेजला असताना एका गावामध्ये असे, तुमच्या गावामध्ये आता सांगितलं की आपण एकोप्याने येत नाही, बाकीच्या कार्यक्रमामध्ये एकोप्याने येतो, पण आम्ही लग्न कार्यामध्ये एकत्र येत नाही. इथं काय होतो, भावकीचा वाद होतो, भावकीचा आहे की नाही, थोड्या गोष्टीहून. आणि असं गावामध्ये 3 तिप्पट होतं, कोणी कोणाला बोलत नव्हतं, कोणी कोणाच्या सुखदुःखामध्ये येत नव्हतं, कार्यामध्ये येत नव्हतं. आणि आम्ही गेलो आणि असं सांगितलं का गावामध्ये, बाबा तुम्ही हप्त्यातून एक दिवस जमायचं. तुमचे काय वाद झगडे तंटे काय असतील त्या विहाराच्या पायरीच्या बाहेर, काय मान पान रुसवा फुगवा काय असेल तर ते विहाराच्या बाहेर. विहारात आलात की तुम्ही बौद्ध धर्मीय झालात अंशामध्ये. आणि म्हणून बुद्ध विहारामध्ये यायचं, वंदना घ्यायची, सीलग्रहण करायचं. आणि दर रविवारी, फक्त दर रविवारी 1 मूठभर ज्वारी आणायची. ज्वारी अंशामध्ये 1 मूठभर ज्वारी आणायची. काही नाही करायचं, 1 मूठभर ज्वारी आणायची. तिथं असं मस्त पोते ठेवले होते. आणि तुम्हाला सांगतो, दर रविवारी मुठभर ज्वारी, मुठभर ज्वारी, मुठभर ज्वारी. कोणी गहू आणले, कोणी ज्वारी आणले, कोणी बाजरी आणले. असे करता करता ते वेगवेगळे पोते ठेवले, बाजरीचे बाजरी, गहू तांदूळ असे. तर असं ते वर्षभर त्यांनी ते धान्य गोळा केलं. थोडस जास्त झालं का ते विकायचं, त्याचे पैसे जमा करायचे. ते थोडं जास्त झालं का ते पैसे विकायचे, म्हणजे ज्वारी विकायची, गहू विकायचे, पैसे जमा करायचे. आणि वर्षभरामध्ये जे पैसे झाले त्याच्यातून बाबासाहेबांची जयंती साजरी करायची. आणि बाबासाहेबांची जयंती, जे फरारे आहे ना, फरारे पताके लावतो आपण, निळे पताके आहे की नाही, निळी, बाबासाहेबांना निळा तो हार आणायचा, चमकीचा हार आहे की नाही. आणि बाबासाहेबांना कलर वगैरे मारायचा, एवढं करून जयंती वगैरे करून खुर्ची घ्यायची. त्यावेळेला काय असं डीजे बीजे काही नव्हता. खुर्चीवर फोटो सजवायचा आणि ती खुर्ची इथं चुंबळ करून एका माणसाच्या डोक्यावर द्यायचं. आणि डोक्यावर द्यायचं, पुऱ्या गावात मिरवणूक काढायची. आणि सर्वांनी घोषणा द्यायच्या, जय भीम बोलो, जोर से बोलो, जय भीम बोलो, ताकत से बोलो, हिम्मत से बोलो. अरे बोलना पडेगा. घोषणा देत 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 लोक पुरं गावातून मिरवणूक काढायचे. आणि हे सर्व मिरवणूक झाल्यानंतर, सर्व भोजन वगैरे झाल्यानंतर त्याच्यातून जे पैसे राहिले का, तर ते घर पिच्छे 1.5 पैसे द्यायचे. 1.5 समजा 1000 रुपये उरले आणि तुमच्या गावामध्ये 10 घरं आहेत, तर 10 घराला 1000 रुपयाचे किती भाग येतील? 100 रुपये आहे ना. या एप्रिलला 100 रुपये घ्यायचे आणि पुढच्या एप्रिलला 150 रुपये जमा करायचे. या एप्रिलला 100 रुपये घ्यायचे आणि पुढच्या एप्रिलला 150 रुपये जमा करायचे. असा फंड वाढता 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 बघा त्या गावामध्ये जवळपास आता 80 लाख रुपये जमा झाले. किती? 80 लाख रुपये जमा झाले. ते एप्रिलला कोणाची वर्गणीच मागत नाहीत, बाहेरच्या माणसाकडून तर 1 रुपये घेत नाहीत. ते त्याच फंडातून पैसे बाजूला काढतात, जयंती साजरी करतात आणि जमा झालेला पैसा लोकांमध्ये वाटतात. तसा
असा फंड आपण या ठिकाणी जमा करायचा. त्यासाठी आपल्याला दर रविवारी या ठिकाणी बुद्ध विहारामध्ये एकत्र यावं लागेल. हे बौद्ध धर्मीय लोकांचं कर्तव्य आहे की आपण बुद्ध विहारामध्ये आलो पाहिजे. बौद्ध धर्मीय लोकांचं कर्तव्य आहे की आपण दान धर्म केला पाहिजे. आपण राजा बिंबिसार, प्रसेनजित राजा, अनाथपिंड, तुम्हाला माहिती आहे बौद्ध साहित्यामध्ये आम्ही बुद्धगयेला धम्मस्थळीमध्ये सर्व ठिकाणं दाखवतो. 70 ते 72 ठिकाणं. यामध्ये ज्या ठिकाणी अनाथपिंडकांनी सोन्याच्या मोहरा जमिनीवर अंथरून जमीन खरेदी करून जेतवन बुद्ध विहार भगवंताला दान दिलं, ते जेतवन बुद्ध विहार आम्ही सुद्धा भगवंताला दिलेले दान मिळवून आम्ही भगवंताला ते आम्ही उपासकांना दाखवतोय. आणि म्हणून प्रिय सज्जनांनो, ह्या गोष्टी आम्ही बारकाईनं समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. हो ताई, इकडे पहा, म्हणणं पडत नाही ते. तुम्ही श्रद्धेनं बसा, तुमच्यावर काही जरी कोसळत काय होणार नाही. तर प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी तुम्ही बाबासाहेबांचा आदर्श आपल्या मुलांना मुलींना घ्यावा, यासाठी आपण मुलांवरती संस्कार टाकले पाहिजे, आपण दान दिलं पाहिजे. आपण राजा सम्राट अशोक राजा यांनी 84,000 विहार लेण्या स्तूप बांधले, गुडघ्यावर बसला आणि भिक्खू संघासमोर नतमस्तक झाला आणि भिक्खू संघाला विनंती केली की भंतेजी, मी आता धम्माचा दाया झालो का, धम्माचा दाया झालो का. तेव्हा भंतेजी म्हणतात, राजा तू आणखी जरी 84,000 विहार बांधले तरी तू खरा धर्माचा दायाद होऊ शकत नाही. तेव्हा तो अनाथपिंड सम्राट अशोक राजा अगदी विनंती करतो की मला धम्माचा दायाद बनण्यासाठी काय करावं लागेल. तेव्हा भंतेजी म्हणतात की राजा, तू जोपर्यंत पोटचा मुलगा किंवा मुलगी भिक्खू संघाला दान देत नाही तोपर्यंत तू खरा धम्माचा दायाद होऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे सम्राट अशोक राजाचा मुलगा काय नाव माहित आहे तुम्हाला? माहित पाहिजे तुम्हाला? नुसतं बौद्ध म्हणायचं, बौद्ध म्हणून घ्यायचं, जय भीम म्हणायचं आणि या बारीक सारी गोष्टी आम्हाला काहीच माहित नाही. सम्राट अशोक राजाच्या मुलाचं नाव आहे बघा, त्या छोट्या मुलांनी तिकडे सांगितलं बघा, त्याचं नाव सम्राटच आहे. त्याचं नाव सम्राट आहे. त्याचा आज बड्डे आहे बघा, आत्ता बड्डे आम्ही साजरा केला, त्याला शुभेच्छा दिल्या लक्षामध्ये. तर सम्राट अशोक राजाच्या मुलाचं नाव काय आहे? महेंद्र. आणि एकुलती एक मुलगी काय नाव आहे? संघमित्रा. संघमित्रा आणि महेंद्र या दोघांना भिक्खू संघाला दान देऊन त्यांना चिवर परिधान करून त्यांना श्रीलंका देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाठवलं. आज श्रीलंका देश बौद्धांचा देश म्हणून ओळखलं जातं, बुद्धिस्ट राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. याचं सार श्रेय सम्राट अशोक राजाला जातं. सम्राट अशोक राजा असा बी बोलू शकला असता की माझ्या एवढ्या मोठ्या राजपदावर, राजगादीवर माझ्या एकुलत्या एका महेंद्राने बसावं आणि राजकारभार करावा, परंतु राजगादीवर न बसवता केवळ आणि केवळ धर्माचा प्रचार आणि प्रसार कसा होईल हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपला एकुलता एक मुलगा महेंद्र आणि एकुलती एक मुलगी संघमित्रा भिक्खू संघाला दान देऊन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्रीलंका देशामध्ये पाठवलं. आज श्रीलंका देश हा बौद्धांचा देश, बुद्धिस्ट राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. याचं सार श्री सम्राट अशोक राजाला जातं. आणि या सम्राट अशोक राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या घरामधून एक मुलगा एक मुलगी कमीत कमी भिक्खू संघाला 10 दिवस का होईना आपण दान दिलं पाहिजे. आपण 10 दिवस आमच्याकडे श्रामणे शिबिर चालते. 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या अस्थींचं दर्शन असते मावसाळ्याला. पुऱ्या महाराष्ट्रातून लोक बाबासाहेबांच्या अस्थींचं दर्शन करण्यासाठी येतात. त्या निमित्तानं आम्ही 10 दिवस श्रामणे शिबिर ठेवत असतो. आपल्याकडे फेब्रुवारी महिन्यामध्ये माघ पौर्णिमेला धम्मपरिषद असते. यावर्षी धम्मपरिषद बघा, आमच्या विनोद मस्के सरांनी आम्हाला खूप सारा सहकार्य केलं. कारण यावर्षी आम्ही ती धम्मपरिषद घेता ती कॅन्सल करायची होती, परंतु काही अडचणीमुळे आम्ही ती धम्मपरिषद कॅन्सल करू लागलो होतो. परंतु ही गोष्ट कोण सरांच्या कानावर गेली आणि सर मावसाळ्याला येऊन त्यांनी आम्हाला हिंमत दिली की भंतेजी, दरवर्षी तुम्ही धम्मपरिषदेत गेला 25 वर्षापासून धम्मपरिषदेचं आयोजन करता आणि यावर्षी तुम्ही ते धम्मपरिषद बंद पडू देऊ नका, खंडन पडू देऊ नका. काय मदत लागते ते मी तुम्हाला मदत देतो. आणि म्हणून मस्के सरांनी आम्हाला जेव्हा हिंमत दिली, पुन्हा आम्ही कामाला लागलो. तर या वर्षीची धम्मपरिषद खरं तर मस्के सरांमुळे ती धम्मपरिषद पार पडली. आणि म्हणून आपण अशा प्रकारे धम्मकार्याला पुढे नेण्यासाठी, धम्मकार्याला हातभार लावण्यासाठी आपण अशा प्रकारचं लोकांनी सहकार्य केलं पाहिजे आपण. आणि म्हणून सम्राट अशोक राजाचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या मुलाला, आपल्या मुलीला कमीत कमी 10 दिवस, काही मुलांना काही मुलींना जर 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष विदेशामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचे असेल
आमच्या बुद्धगयेच्या टूर मध्ये आम्ही जेव्हा बुद्धगयेला जातो तर बुद्धगयेला एक बुद्ध विहार आहे. ते बुद्ध विहार पूर्ण मुलांचं मुलींचं राहण्याची खाण्याची शिक्षणाची सारी व्यवस्था करतात लक्षामध्ये. आणि म्हणून आपल्यापैकी जर कुणाला दीक्षा घ्यायची असेल, शिक्षण करायचं असेल, विदेशामध्ये जाऊन शिक्षण करायचं असेल तर आपली ती व्यवस्था आहे. आमच्याकडे जपानचे लोक आहेत. जपानचे लोक ज्यांना कुणाला जपानला जायचे असेल ते जपानचे लोक तर म्हणतात आपल्याकडे जसं डॉक्टर, इंजिनियर, MBBS वगैरे जे डिग्र्या करतात ना, PhD वगैरे डिग्र्या करतात ना, ती डिग्र्या करायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही नुसती जापनीज भाषा जरी शिकलात तर तुम्हाला तिथे चांगल्या पद्धतीची नोकरी मिळते. आपल्याकडे जेवढी नोकरी आहे त्याच्या 5 पटीनं तिथं पैसा मिळतो त्या माणसाला. फक्त त्या माणसाला बोली भाषा आहे, फक्त जापनीज भाषा आली पाहिजे. आणि म्हणून मावसाळ्याला आम्ही जापनीज भाषेचे क्लास घेतो, आरुमडला पण जापनीज भाषेचे क्लास घेतो. आणि मग आपल्या मुलांना मुलींना बाकी काही जरी नाही शिकवलं तर जापनीज भाषेचे क्लास तुम्ही लावा, जापनीज भाषा शिकवा, आपले मुलं खाली राहणार नाही. आता नोकरी मिळणं खूप कठीण झालेलं आहे. सारं प्रायव्हेट होऊ लागलेलं आहे. नोकऱ्या मिळणं कठीण झालेलं आहे. आणि मग आपल्या मुलांनी विदेशात जाऊन, बाहेरच्या देशामध्ये जाऊन नोकरी करावं, चांगल्या पद्धतीने पैसा कमवावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या मुलांना जापनीज भाषा शिकवा. मी आवर्जून या ठिकाणी सांगणार आहे की जापनीज भाषा ज्या माणसाला आली, ज्या मुलीला आली, ज्या महिलांना आली, त्या लोकांना भारतापेक्षा तिथे 5 पटीनं 10 पटीनं पैसा तुम्हाला उपलब्ध होतो. आणि म्हणून आपल्या मुलांना मुलींना आवर्जून शिक्षण द्या. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही अशामध्ये. आणि म्हणून आपल्या लोकांनी जे लोक शिकले ते मोठे झालेले आहेत. आपल्याला मोठं व्हायचं असेल, प्रगतिशील व्हायचं असेल, पुढे जायचं असेल तर शिक्षण महत्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचा आदर्श घेण्यासाठी हा पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे. हा पुतळा ज्यांनी तुम्हाला कानाची खबर न कळू देता या ठिकाणी आणला, मी त्या वाहुळ साहेबांचं या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करेन की आज तुमच्या गावाला एक मोठा आदर्श निर्माण करून दिलेला आहे अशामध्ये. आणि म्हणून मी सजनांनो बोलण्यासारखं खूप आहे, वेळ बराच झालेला आहे, तुम्हा सर्वांचं जेवण भोजन बाकी आहे, तर मी आपला जास्त वेळ घेता इथे थांबतोय. सर्वांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द या ठिकाणी समाप्त करतोय. म्हणा सर्वांनी